मिरगावला 33 एकर जमीन, सिन्नरला 6 एकर, पाथर्डीमध्ये 10 एकर, शिर्डीत 4.5 एकर, काकडीत 5.5 एकर, पाथर्डी, ओझर, आडगाव, पनवेल, पुणे इथं काही गुंठ्यांचे प्लॉट, मंगल कार्यालय, बंगले, 32 तोळे सोनं हा आहे अशोक खरातच्या संपत्तीमधला एक छोटासा हिस्सा. आतापर्यंत समोर आलेल्या संपत्तीमधला. पण त्याच्या संपत्तीचा विषय इथंच थांबतो का? तर उत्तर आहे नाही. मागचे 2 दिवस त्याच्या ऑफिसवर छापे पडले. तिथून काही कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आणि नोंदणी विभागाकडून सुद्धा खरातच्या नावावर आणखी कुठे कुठे संपत्ती आहे का याची चौकशी सुरू झाली. पण एक प्रश्न पडतो, खरातने हे आर्थिक साम्राज्य उभं केलं कसं? खरात जीवे मारण्याची धमकी द्यायचा, धार्मिक वृत्तीचा फायदा घ्यायचा, तो श्रीमंत व्यावसायिकांना महिलांसोबत संबंध ठेवायला लावून ती महिला गरोदर असल्याचं सांगून ब्लॅकमेल करायचा. हे सगळं आधीच समोर आले. पण लोक खरातवर विश्वास ठेवायचे याचं एक कारण होतं. अंधाऱ्या रात्री होणारी पूजा, खरातला कळणारी नागांची भाषा आणि यातून चालणारा लुटीचा धंदा. खरातचा लुटीचा पॅटर्न कसा होता पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. खरातने सुरुवातीला कॅनडा कॉर्नर परिसरातल्या ओकस प्रॉपर्टीज या ऑफिसमध्ये लोकांचं भविष्य सांगायला सुरुवात केली. लोकांचा आपल्यावर लगेच विश्वास बसावा यासाठी खरात एक ट्रिक वापरायचा. कोल्ड ट्रेडिंग आणि हॉट ट्रेडिंग. यात खरात आपल्याकडे आलेल्या लोकांची आधीच माहिती काढून ठेवायचा आणि नंतर फेस रीडिंग करून कॉमन उत्तरं द्यायचा. सायकोलॉजिकल ट्रिक वापरून तो महिलांना जाळ्यात ओढायचा. यातून खरातची लोकप्रियता वाढली. मग त्याच्याकडे नेत्यांचा राबता सुरू झाला. नेते मंडळी फक्त खरातकडे यायची नाहीत, तर खरातला सुद्धा आपल्या कार्यक्रमांना बोलवायची. यातून साहजिकच खरातची लोकप्रियता नाशिकच्या बाहेर पोचली आणि अगदी राज्यभरातून लोक त्याच्याकडे जायला लागले. इथल्या कित्येक महिलांचं त्याने शोषण केलं, कित्येकांची आर्थिक फसवणूक केली. पण प्रश्न पडतो, लोकांचा खरातवर विश्वास कसा बसायचा? तर खरातकडे एक व्यावसायिक गेला होता. त्या व्यावसायिकाच्या अडचणी वाढल्या होत्या, त्यावर त्याला मार्ग सापडत नव्हता. तेव्हा या व्यावसायिकाच्या मुंबईच्या मित्राने त्याला खरातकडे नेलं. मुंबईच्या मित्राला त्याच्या गावातल्या लोकांकडून खरातची कथित महती कळली होती. हे दोघं मित्र खरातला भेटले आणि खरातने हा व्यावसायिक फार काही बोलायच्या आधी त्याला त्याचे प्रॉब्लेम सांगितले. मुळात कुठल्याही व्यावसायिकाच्या आयुष्यात असतात तेच प्रॉब्लेम सांगायची ट्रिक खरातने वापरली. पण त्यानंतर त्याने आपला हुकमाचा एक्का टाकला, सिद्धपूजा. त्याने या व्यावसायिकाला सांगितलं, तुमच्या आयुष्यातून सगळ्या अडचणी दूर होतील, तुमच्या आयुष्यात भरपूर पैसे येतील, पण त्यासाठी तुम्हाला एक पूजा करावी लागेल. गोम अशी होती की खरातने सांगितलं की ही पूजा मी वर्षातून एकदाच करतो, त्यासाठी भरपूर खर्च येतो, तुम्ही नंतर पैसे दिले तरी चालतील. मुळात पूजेसाठी खरातने 2 कोटी रुपये खर्च येतो असं सांगितलं होतं. पण पैसे नंतर द्यायची स्कीम ही खरातची चाल होती, कारण खरातला त्या माणसाचा विश्वास जिंकायचा होता. खरातने या व्यक्तीला विशिष्ट दिवशी ईशान्येश्वर मंदिरात बोलवलं. पण ही पूजा मंदिराच्या गाभाऱ्यात झालीच नाही. ही पूजा झाली मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत. खरातने मुद्दामून कमी उजेड असलेली रात्र निवडली. झाडं असलेल्या मोकळ्या जागेत तो या व्यक्तीला घेऊन गेला. मग तिथे या व्यक्तीला बसवलं आणि आपण आता देवाचा धावा करणार आहोत. ही वर्षातून एकदाच होणारी पूजा असल्यानं या पूजेला साक्षात आकाशातून देव येतात. ईशान्येश्वर देव नागाच्या रूपात येतात. आताही नागराज येतील असं म्हणत हातात तांदूळ दिले आणि सांगितलं, जर तांदूळ हातातून पडले तर नागराज तुमच्यावर हल्ला करतील. त्यानंतर खरात पूजेला बसला. तो स्वतः मंत्र म्हणायला लागला आणि या व्यावसायिकाला गायत्री मंत्र आणि मृत्युंजय मंत्र म्हणायला लावले. 10 मिनिट मंत्र म्हणल्यानंतर खरात अचानक थांबला आणि या व्यावसायिकाला सांगितलं, प्रत्यक्ष नागराज इथं आले आहेत. त्याआधी या व्यावसायिकाला सळसळ ऐकू आली होती, पण त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याला थेट सापच समोर दिसला. रात्र, मंत्रोच्चार आणि समोर आलेला साप बघून हा व्यावसायिक हादरून गेला होता. मग या भोंदू अशोक खरातने पुढचा पत्ता टाकला. तो म्हणाला, ईशान्येश्वराच्या रूपात स्वतः नागराज इथे आले आहेत. तू त्यांना तुझ्या मनातले प्रश्न विचार, ते याला उत्तरं देतील. मला नागांची भाषा कळते, त्यामुळे मी त्यांची उत्तरं तुला सांगेन. मग या व्यावसायिकाने प्रश्न विचारल्यावर हा साप हालचाल करायचा. प्रश्न संपल्यावर अशोक खरातने व्यावसायिकाला, नागराजांचा तुझ्यावर आशीर्वाद आहे, तुझी प्रचंड प्रगती होईल, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.
अशोक खरातने फक्त काही मिनिटं केलेल्या मंत्रोच्चारानंतर थेट सापच पूजेच्या ठिकाणी आला. यावरून या व्यक्तीचा खरातवर विश्वास बसला आणि त्याने इकडून तिकडून गोळा करून खरातला 2 कोटी रुपये दिले. पण त्याचे प्रॉब्लेम काही सुटले नाहीत. त्यामुळे त्याने पुन्हा खरातला गाठलं. ह्या व्यक्तीचा आपल्यावर विश्वास बसलाय हे ओळखून खरातने त्याला सांगितलं, एका पूजेने काही होणार नाही, तुला उत्तर पूजा करावी लागेल. ही पूजा ईशान्येश्वर मंदिरातच होईल असं म्हणून त्याने पुन्हा पूजेला बोलवलं. यावेळी पूजा मंदिराच्या गाभाऱ्यात झाली. तिथं त्याने महादेवाच्या पिंडीसमोर या व्यावसायिकाला बसवलं. पिंडीवरच्या कलशामध्ये 5 उदबत्त्या लावल्या, मंत्र म्हणायला लावले आणि मग या व्यावसायिकाला प्रश्न विचारायला सांगितलं. कलश विशिष्ट पद्धतीने हलला तर काम होणार, हलला नाही तर काम होणार नाही अशी स्कीम दिली. आणि काही प्रश्नांना कलश हलला. पुन्हा या व्यावसायिकाकडून 51 लाख रुपये घेतले, पूजेचे पैसे. असं करत करत खरातने ही पूजा करायची, ती पूजा करायची, सध्याची तुमची वेळ खराब आहे पण 2 वर्षात हमखास काम होईल असं म्हणत पैसे उकळणं सुरूच ठेवलं. यावर भागलं नाही तेव्हा खरातने मोठी गाडी, परदेश दौरा अशी मागणी केली. परदेशातल्या एका हॉटेलमध्ये असताना खरातने, आता मी स्वर्गात चाललोय, मला स्वर्गातून बोलावणं आलंय असं म्हणत फरशीवर पडायची ऍक्टिंग केली. या व्यावसायिकाने मन धरणे केल्यानंतर, तुमच्यासारखे भक्त आहेत म्हणून मी स्वर्गात जात नाही असं म्हणत खरातने आपला एक पात्री प्रयोग संपवला. मग खरातने या व्यक्तीकडून वैयक्तिक खर्चासाठी पण पैसे घेतले. या सगळ्यात 6-7 वर्ष गेली पण या व्यक्तीची म्हणावी अशी प्रगती झालीच नाही. कर्ज मात्र झालं. एवढं सगळं होऊन सुद्धा या व्यक्तीचा खरातवर विश्वास होता, तो एकाच गोष्टीमुळे, खरातने मंत्र म्हणल्यावर साप आला होता. एकदा हा व्यक्ती खरात सोबत मुंबईत गेला. खरातने एक बॅग आपल्या जवळच ठेवली. त्या बॅग मध्ये काय आहे याचा अंदाज त्याने कोणालाच लागू दिला नाही. मग हे सगळे समुद्र किनाऱ्यावर पूजेसाठी गेले. ही पूजा एका मोठ्या नेत्यासाठी करण्यात येत होती. तेव्हा खरातने मंत्र म्हणले आणि साप आलाय असं सांगितलं. नेमकं तेव्हाच या व्यावसायिकाला आपल्या पायाला एक दोरी लागते असं जाणवलं. त्याने तपासून पाहिलं तर ती दोरी सापाची होती. तेव्हा या व्यावसायिकाला समजलं की हा साप मोटारवरचा आहे. त्याला दोरी बांधून खरात जवळ आणतो आणि रिमोट वापरून सापाला कंट्रोल करतो. तेव्हा खरातचा भोंदूपणा पूर्ण लक्षात आला आणि आपण रीतसर फसवले गेलो. अंधारी रात्र, नागांची भाषा या खरातच्या पॅटर्न मध्ये अडकलो या व्यावसायिकाच्या लक्षात आलं. अर्थात तोवर वेळ निघून गेली होती. आता खरातने हा पॅटर्न वापरून फक्त एकाच व्यावसायिकाला गंडवलं की आणखी कोणाचे नंबर लावले हे येणारा काळ आणि येणाऱ्या तक्रारीत सांगतील. पण खरात 10वी नापास असला तरी बेरकी होता आणि लोकांना गंडवण्यात उस्तादही, हे पटवून घ्यायला लागणार सत्य.